आजकाल लोकांचं म्हणणं झालंय फक्त खेड्यात चूल, पण ज्यांना त्याची आवड आहे ते कुठंही ठेवू शकतं. आता या ताईचा 1 कोटीचा किती कोटीचा तरी बंगला असून सुद्धा त्यांनी त्यामध्ये पूर्ण शेतकरी जीवन म्हणा, एक खेड्यातलं जीवन जोपासलेलं आहे. पितळची भांडी म्हणा, लाकडी भाकरी टाकायची परात म्हणा, पूर्ण पूर्ण चुलीवरला स्वयंपाक, म्हणजे हे पूर्ण आणि घर शेणानं सारवून काढणं, पाट्यावर वंट्यावर वांग्याचं भरीत बनवणं, म्हणजे ताक बनवणं, हे पूर्ण त्यांनी किती छान प्रकारे जोपासलेलं आहे. असं नाही आहे की बंगल्यात राहणारे लोकांना चुलीवरलं नाही आहे, पण ते पण चुलीवरचं जेवण, सारवलेलं घरामध्ये जेवण किंवा पाट्यावर वंट्यावर वाटलेलं जेवण हे पण खाऊ शकतात आणि त्याचा आनंद पण चोखू शकतात. तर फक्त आवड ही पाहिजे. आताच्या धावपळीच्या दुनियेत आपण गॅसचाच विषय, कारण आता खेड्यात पण तसंच, आणि एकदम खाण्याला पण चविष्ट असं लागतं जेवण ते. चुलीवरचं आणि पाट्यावर वाटून काढलेल्या जेवणाची चवच वेगळी असते. तर तुम्ही या व्हिडिओमधून बघू शकता की किती छान अशा त्या थापून चुलीवर टाकलेल्या भाकरी, मस्त खाली लावून भाजलेल्या भाकरी, वांग्याचं भरीत, म्हणजे एकच नंबर पूर्ण, आणि ते जेवणाची चवच वेगळी असते. तर यात ऐकून खरंच शीख घेण्यासारखं आहे खूप. म्हणजे असं नाही आहे की त्यांचं